नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर तो ट्विस्ट काय आहे तो आपण आजच्या भागात बघणार आहोत. तर मित्रांनो, अद्वैत खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला टेन्शन फ्री करण्यासाठी कलाने एक प्लॅन केलेला असतो की अद्वैतला जबरदस्ती ऑफिसमध्ये घेऊन जायचं आणि तिथे त्याला एक छान असं सरप्राईज द्यायचं. असा हा सगळा कलाचा प्लॅन असतो. कलाला वाटल्याप्रमाणे अद्वैत थोडा उशिरा तयार होऊन येईल, पण अद्वैत खूप लवकर तयार होऊन गाडीमध्ये येऊन बसलेला असतो. कलाने जे ऑफिसच्या एम्प्लॉईजला सांगितलेलं असतं की ऑफिस डेकोरेट करायचं, मस्त छान फुलांचं बुके वगैरे घेऊन तिथे उभं राहायचं आणि अद्वैत आल्यानंतर त्याला एकदम छान असं सरप्राईज द्यायचं. हे सगळं कलाचं प्लॅनिंग सगळं असतं. पण कलाने ऐन टाइमवर ऑफिसमध्ये सांगितलेले असल्या कारणामुळे सगळ्यांची धावपळ होऊन जाते. कलाला काहीतरी टाइमपास करायचा असतो अद्वैत सोबत. तर कला गाडीमध्ये बसते तर अद्वैत सोबत गाडीत गप्पा मारायला लागते. तर अद्वैत कलाला म्हणतो, खरे अगं काय चाललंय तुझं हे सगळं? म्हणते, अरे चांदेकर, किती दिवस झाले आपण गप्पाच मारल्या नाही नीट. एवढे दिवस झाले आपले कधी बोलणं पण नाही झालंय व्यवस्थित. आज माझ्यासोबत जरा वेळ गप्पा कर ना. अद्वैत म्हणतो, खरे आपल्याला ऑफिसला जायचंय आणि तुला गप्पा मारण्यासाठी हीच वेळ मिळालेली आहे का? आता आपण ऑफिसला जातोय ना, ऑफिसमध्ये जाऊनच गप्पा मारूयात ना. आता मला ड्राईव्ह करू दे. काय म्हणत असते, चांदेकर तुझं नेहमीच आहे, मला माहितीये. तू असाच आगाऊपणा करत असतो. अति शहाणपणा तुला करायचा असतो, कधीच माझं ऐकत नसतो तू. अद्वैत म्हणतो, आता याच्यात काय शहाणपणा, आता ऑफिसलाच तर जायचंय, तर तू काय अशी करते? कला म्हणते, अरे थांब ना 10-15 मिनिटं, असं काय करतो? अद्वैत म्हणतो, ऑफिसमध्ये गेल्यावर दिवसभर मला तुझंच तोंड बघायचंय, खरे आपल्याला जावं लागेल. कला म्हणते, माझं तोंड बघायचंय म्हणजे काय? बोललास का अति आगाऊ तू आता नेहमीसारखं? तुझ्या तोंडून काहीतरी चांगलं निघणारच नाही का माझ्यासाठी? अद्वैत म्हणतो, चल आता आपल्याला ऑफिसला जायचंय, खूप उशीर होतोय. कला म्हणते, हो हो चल. मग त्यानंतर दोघं पण जात असतात. कला विचार करत असते की आता याला कसं थांबवू. अद्वैत कलाकडे बघत असतो आणि विचार करत असतो ही अति आगाऊ तर आतापर्यंत एवढी बडबड करत होती, हिला माझ्याशी एवढ्या गप्पा करायच्या होत्या आणि आता ही तोंडाला लगाम लावून का बसलेली आहे? हिला विचारतोच मी. अद्वैत कलाला विचारतो, खरे अगं तू ठीक आहेस ना? कला म्हणते, हो हो मी ठीक आहे, मला काय होणार आहे? मग अद्वैत सांगतो की आता एवढ्या वेळपासून तर तू एवढी बडबड करत होती, मग आता तुला काय झालं? कला म्हणते, अरे काय नाही रे चांदकर, मी ना व्यवस्थित नाश्ताच केलेला नाहीये, मला ना आता आईस्क्रीम खायची खूप इच्छा होते. अद्वैत म्हणतो, अगं आत्ता सकाळचे 11 वाजले, आता कोण आईस्क्रीम खातो? कला म्हणते, मला आईस्क्रीम खायची, मला बाकी काहीच सांगू नको, मला आत्ताच्या आत्ता आईस्क्रीम खायची. अद्वैत म्हणतो, खरे अगं तुला काय वेडबीड लागले का काय? तू अशी काय वागते लहान मुलांसारखी? कला म्हणते, अद्वैत अरे तुझी बायको आहे मी, ठीक आहे 6 महिन्यांसाठी का होईना, पण आहे ना, तुला माझी काळजी घ्यायला सांगितली आहे ना त्यांनी, तर तू का माझं ऐकत नाहीये रे? ते काउन्सिलरांना मी सांगू का फोन करून? सांगू का सगळ्या तुझ्या चुक्या आहेत असं? अद्वैत म्हणतो, अगं नको थांब, मी जातो आणि आईस्क्रीम घेऊन येतो. कला मग तेवढ्यातच कलाला एक आईस्क्रीमची गाड्या दिसते. कला म्हणते, थांब चांदेकर थांब, हे बघ इथे छान आईस्क्रीम आहे, इथूनच मला आईस्क्रीम पाहिजे. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, अगं काय गे खरे, हे इथून कशाला घेते आईस्क्रीम? थांब, मी तुला छान आईस्क्रीम पार्लरमधून आईस्क्रीम आणतो. कला म्हणते, झालं का तुझं आता? द ग्रेट अद्वैत चांदेकरांच्या मोठ्या चालू झाल्या का परत पुन्हा? मला असं काहीही नकोय, मला गपचूप तू इथूनच आईस्क्रीम आणून दे. अद्वैत म्हणतो, बर जातो मी, इथूनच आणतो आईस्क्रीम. कधीच काय माझं ऐकणारच नाही तू, नेहमी तुला तुझा शानपणा करायचा असतो, अति आगाऊ कोणीकडची. आणि अद्वैत तिथून निघून जातो. अद्वैत जेव्हा गाडीतून उतरत असतो तेव्हा कला हसत असते. कला म्हणते, अरे चांदेकर, तुला मला ऑफिसला घेऊन जायला उशीर करायचा आहे ना, म्हणून हे सगळं चाललेलं आहे, नाही तर मी काही दिवस ढवळे आईस्क्रीम खाणार आहे का बरं? असं सगळ्या मनातल्या मनात कला म्हणत असते. आता बघ चांदेकर, तुझा सगळा स्ट्रेस कसा मी दूर करते ते, तुला एकदम फ्रेश करून टाकेल ऑफिसला घेऊन जाऊन, असं सगळं कला म्हणत असते. अद्वैत तिथे गाड्याजवळ उभा असतो. त्याच्या मनात सगळे हेच विचार चाललेले असतात की हे सगळं काय होऊन गेलेलं आहे, मी आता ऑफिसमध्ये कसं जाणार, सगळ्या एम्प्लॉईजला कसं बोलणार, त्यांच्या नजरला नजर मी देऊ शकेल का? आणि जेव्हा माझे सगळे क्लायंट्स येतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल? या सगळ्या गोष्टींमुळे माझ्याकडून खूप चुकी झालेली आहे. माझ्यामुळे आबांचं नाव खूप खराब झालेलं आहे. मी हे आबांचं बिझनेस व्यवस्थित सांभाळू शकलो नाही. आणि ज्या राहुलने त्याला गोळ्या दिलेल्या असतात त्याच्यामुळे अद्वैतला थोडा घाम येत असतो. तो ऑलरेडी अद्वैत खूप टेन्शन घेत असतो आणि राहुल आणि त्यांच्या टॅबलेट्समुळे अद्वैत अजून थोडासा पॅनिक होत असतो. अद्वैत अजून जास्त विचारांमध्ये जायच्या आधी ते आईस्क्रीमवाले काका म्हणतात, साहेब तुमची आईस्क्रीम तयार झालीये. आणि अद्वैत ती आईस्क्रीम घेऊन गाडीमध्ये येतो. कला जेव्हा त्याला बघते ती म्हणते, अरे काय रे चांदेकर, तुला एवढा घाम का फुटलाय? अद्वैत म्हणतो, काही नाही, ते पावसाळ्याचे दिवस आहेत ना, म्हणून मग मला थोडासा गरम होत आहे आणि मग त्याच्यामुळे थोडासा घाम येत असेल. कला म्हणते, बरं ठीक आहे, एसी लाव तर तुला थोडंसं बरं वाटणार. अद्वैत म्हणतो, हो. अद्वैत गाडी चालवत असतो. कला म्हणते, अरे चांदेकर तू गाडी कशाला चालू करतोय?
अद्वैत म्हणतो आता आता ऑफिसमध्ये जायचं आहे ना. कला म्हणते अरे मग मला आईस्क्रीम खायची आहे ना. अद्वैत म्हणतो मग तू खा ना गाडीमध्ये आईस्क्रीम, आता त्याच्यात काय एवढं. कला म्हणते नाही, आता गाडी चालवताना ब्रेक लागला किंवा काही झालं माझी आईस्क्रीम खाली पडली तर. तो खरे अगं तू काही लहान आहेस का, पहिली दुसरीला तुझी आईस्क्रीम खाली पडणार आहे. आणि ती आईस्क्रीम मी खाली पडताना 4 वेळेस विचार करू की मी कोणाच्या हातातून खाली पडते असं. ती पडणार पण नाही. तेवढ्यात कला म्हणते नाही नाही तू गाडी नको चालू करू, मला एकदा आईस्क्रीम खाऊ दे आणि मग आपण ऑफिसला जाऊयात. अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही मला, तू काय माझं ऐकणार नाही, मला माहिती आहे शहाणपणा तुला करायचा असतो, तर तू आता खा आईस्क्रीम पटपट, मला ऑफिसला जायचंय. कला म्हणते हो. कला एकदम स्लो आईस्क्रीम खात असते. अद्वैत म्हणतो अगं खरे तुझं काय चाललेलं आहे, हे काय आहे, तू मुद्दाम टाइमपास करते का माझा. कला म्हणते अरे आता ती आईस्क्रीम आहे, तर तिचा आनंद पण नको घ्यायला का मी, व्यवस्थित आनंद घेऊन पण नको खायला का चांदेकर, तुझं हे नेहमीच झालेलं आहे, आता तू मला थोडा पण असा कसला आनंद घेऊ देत नाही, जाऊ दे मला काही बोलायचंच नाहीये तुझ्याशी. अद्वैत म्हणतो बरं आता याच्यात काही मला वाद घालायचा नाहीये, होऊन जाऊ द्या आरामात, 10 मिनिटात तर लेट होणार आहे, एवढं काय होणार आहे. तेवढ्यात कला त्याच्या फोनवरती मेसेजेसची वाट बघत असते. ती बघत असते की केव्हा तिचा मॅनेजर तिला मेसेज करेल की मॅडम सगळं तयार आहे चला. कला एकदम स्लो आईस्क्रीम खात असते. तेवढ्यात तिला मॅनेजरचा मेसेज येतो आणि ते बोलतात की मॅडम तुम्ही आता येऊ शकतायत, आम्ही रेडी आहे. कला एकदम 2 मिनिटात सगळी आईस्क्रीम खाऊन घेते आणि अद्वैतला म्हणते चल चल चांदेकर चल चल. अद्वैत म्हणतो अगं खरी अशी काय करते, आता 2 मिनिटापूर्वी तर तू म्हणत होती आनंद घेऊ दे आईस्क्रीमचा आणि असं करू दे तसं करू दे, आणि आता तुझं काय चाललेलं आहे हे सगळं, तू लगेच आता जायला म्हणते. कला म्हणते अरे मग मला जाणीव झाली ना की तुला ऑफिसला उशीर होतोय, असं म्हणून मी पटकन आईस्क्रीम खाऊन घेतली. अद्वैत म्हणतो काही नाही, तुझ्यासोबत राहून ना मी खरंच वेडा होऊन जाणार आहे, मला आता काही खरं दिसत नाहीये माझं. कला म्हणते त्याच्या बाकीची बडबड करायला झाला का सुरू तुला, आता बाकीची बडबड करायची काही गरज आहे का याच्यात, चल आता लवकर ऑफिसला चल. आणि अद्वैतला ती ऑफिसकडे घेऊन चालत असते. मग अद्वैत गाडी चालवत असतो आणि मग ते ऑफिसला येऊन पोहोचतात. जेव्हा अद्वैत ऑफिसमध्ये येतो तर तेव्हा सगळे एम्प्लॉईज त्याला असं ऑफिसमध्ये एंट्री करतात, सरप्राईज सर असं जोरदार, आणि सगळे गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या हे अद्वैतवर टाकतात. अद्वैत ते सगळं बघून खूप शॉक होऊन जातो. खरंच अद्वैतला खूप छान वाटत असतं की ते सगळे गुलाबाच्या पाकळ्या टाकताय, हे करताय ते करताय, ते खूप सरप्राईज झालेला असतो. त्यात एक एम्प्लॉईज अद्वैतचं खूप कौतुक करत असतो. अद्वैतला म्हणत असतात सगळे की सर तुम्ही तुमचं काम खरंच आजपर्यंत खूप प्रामाणिकपणे करत आले आहात, आता हे जे काही चाललंय त्याचा तुम्ही जास्त विचार नका करू सर, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही आजपर्यंत कधीच कोणाला धोका नाही दिलेला आहे, कधीच कोणाचा ट्रस्ट तोडलेला नाहीये सर, तुम्ही या गोष्टींचा विचार नका करू, आपण सगळं जे आहे ते व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ. तेवढ्यातच दुसरा एम्प्लॉय म्हणत असतो हो सर, मी गेले कित्येक वर्ष आबासाहेबांसोबत काम केली आणि मला आता तुमच्यासोबतही काम करायचा मला मौका मिळालेला आहे. जसे आबासाहेब काम करण्याच्या बाबतीत प्रामाणिक होते, सुद्धा एकदम आबासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवलेलं आहे, आणि इथून पुढेही चांदेकर ज्वेलर्सचं नाव तुम्ही अजून मोठं करणार याचा आम्हाला पूर्ण भरोसा आहे. तर सर तुम्ही या गोष्टीला अजिबात विचार करू नका, आपण सगळे मिळून या गोष्टीला सामोरे जाऊ आणि हे संकट आपण टाळून टाकू. अद्वैतला हे सगळं बघून खूप छान वाटत असतं. मग त्यानंतर सगळे एम्प्लॉईज अद्वैतला फुलांचं बुके देतात आणि अद्वैतला म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन सर, आपण पहिली हिअरिंग जिंकलेलो आहेत, आता आपल्याला फक्त काहीच हिअरिंग बाकी आहेत, नेहमीसारखं व्यवस्थित होऊन जाईल, तुम्ही या गोष्टीची काहीच चिंता करू नका. अद्वैत एकदम निशब्द होऊन गेलेला असतो, तो काहीच बोलत नसतो, तो सगळ्यांना थँक्यू बोलत असतो. कलाला हे सगळं खूप चांगलं वाटत असतं. कला विचार करत असते की चला चांदेकरचा याच्यामुळे थोडा तरी मूड चांगला झाला, असा कला विचार करत असते. आणि अद्वैत मनातल्या मनात विचार करत असतो की ह्या सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे, हे सगळे माझ्यासाठी किती काही करतायत आणि मी यांचा विश्वास तोडलेला आहे, असं सगळं अद्वैतला वाटत असतं. तो याच गोष्टीचा विचार करत असतो. कला अद्वैतला म्हणत असते चांदेकर अरे कोणत्या विचारांमध्ये गुंग झालेला आहे तू. अद्वैत म्हणतो नाही खरे हा सगळा तुझा प्लॅन होता ना, म्हणून तुला गाडीमध्ये आईस्क्रीम खायचं चाललेलं होतं का एवढं सगळं. त्याच्यात तो एम्प्लॉई म्हणतो हो साहेब, हे आम्हाला सगळं कला मॅडमांनीच करायला लावलेलं होतं, आम्हाला ऐन टायमावर सांगितलं त्याच्यामुळे आमची थोडीशी धावपळ झाली, पण त्यांनी बरोबर तुम्हाला वेळेत घेऊन आल्या त्या. अद्वैत म्हणतो अरे बाबा त्या वेळेच्या पायी मला किती टाइमपास करायला लावला हिने मलाच माहिती, असं अद्वैत हळूच म्हणत असतो. कला म्हणते काय म्हणतोय चांदेकर. अद्वैत म्हणतो नाही काही नाही. तर मग सगळे आपापल्या कामांना लागून जातात. अद्वैत आणि कला हे दोघेही त्याच्या केबिनमध्ये जातात. अद्वैत खूप जास्त असा शांत असतो आणि तो त्याचाच विचार करत असतो. कला त्याच्याकडे बघते आणि म्हणते अरे आता अद्वैतला परत काय झालेलं आहे, तो एवढा का विचार करतो या गोष्टींचा, मला याच्याशी बोलायला हवं.
कला म्हणते, चांदेकर सगळं ठीक होईल रे, तू नको काळजी करूस. ती त्याला खूप समजावत असते. हे बघ, आता आपल्याला पुरावे मिळालेले आहेत ना, बघ देवालाच करून घ्यायचं होतं. एकदम वेळेत आपल्या हाती पुरावे लागलेत. इथून पुढचे पुरावे पण लागतील चांदेकर आपल्या हाती. तू नको काळजी करू, तू कशाला टेन्शन घेतोय एवढं. अद्वैत म्हणतो, खरे अगं सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे. आबांनी किती नाव कमावलेलं आहे. ठीक आहे, आपल्या ऑफिसचे एम्प्लॉईज मला आधीपासून ओळखतात म्हणून त्यांचं खरं आहे, पण मग आपले जे कस्टमर आहेत ते तर महत्वाचे आहेत ना. ते त्यांना कोण समजवणार आहे. एकदा बाद लागला तर तो लागूनच जातो. पुन्हा चांदेकरांवर कोणी विश्वास ठेवणार आहे का. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. अद्वैत म्हणतो, माझ्याकडनं खरंच खूप मोठी चुकी झालेली आहे. माझ्यामुळे आबांचं नाव खराब झालंय. कला म्हणते, अरे चांदेकर, याच्यात तुझी थोडी चुकी आहे काही. याच्यात तुझी काही चुकी नाहीच आहे ना चांदेकर, तू काय एवढं टेन्शन घेतोय. अद्वैत म्हणतो, नाही खरे, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच काही केलेलं नाही, मीच सगळं व्यवस्थित केलेलं नाही म्हणून हे सगळं होत आहे. आणि अद्वैत या गोष्टीचं टेन्शन घेत असतो आणि तो खूप पॅनिक होऊन जातो. राहुलच्या गोळींचा त्याच्यावर खूप असर होत असतो. अद्वैत खूप मोठ्याने श्वास घ्यायला लागतो आणि त्याला खूप घाम येत असतो. अद्वैत खूप जास्त पॅनिक होऊन गेलेला असतो. अद्वैतला कला बघते. कला म्हणते, अरे चांदेकर, तू एक काम कर, तू खुर्चीवर बस. तर त्याला सांभाळत असते. तू काळजी नको करूस चांदेकर, मी करते सगळं व्यवस्थित. आणि ती त्याला पाणी वगैरे आणून देत असते. कला अद्वैतला बघते तर ती म्हणते, याला एवढं काय टेन्शन आलेलं आहे, हा इतका पॅनिक होऊन गेलेला आहे. अद्वैतची कंडिशन एकदम बघण्यासारखी नसते. अद्वैत खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. कला पटकन सरोजला फोन करते आणि म्हणते, सरोज मॅडम, तुम्ही पटकन इकडे या. अद्वैत खूप जास्त पॅनिक झालेला आहे. जेव्हा सरोज तिथे येते तेव्हा सरोज सुद्धा अद्वैतला बघून एकदम टेन्शनमध्ये येऊन जाते की अद्वैतने ह्या गोष्टीचं एवढं टेन्शन घेतलेलं असतं. सरोज स्वतःच तिचा विचार करत असते, कारण हे सगळं सरोजला वाटतं की तिच्यामुळे झालेलं आहे. कारण सरोजनेच त्या दिवशी कलाला मुद्दामून खाली पाठवलेलं असतं आणि ते दागिने न चेक करताच तर माणूस सारडांकडे घेऊन गेलेला असतो. हे सगळा सरोजचा कलाला फसवण्यासाठी प्लॅन असतो, पण त्याच्यात अद्वैतच फसवून गेलेला असतो. हे सगळं सरोजच्या लक्षात आलेलं असतं. सरोजला ते बघून तिच्यावरती खूप राग येतो. सरोज मनातल्या मनातच तिला खूप मोठं गिल्ट वाटत असतं. थोड्या वेळानंतर अद्वैत जेव्हा शांत होतो तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत, अरे तू इतका का विचार करतोयस. काहीच काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तू अजिबात जास्त विचार करू नको. तू काही चुकीचं नाही केलेलं आहे, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. आणि या हिऱ्यांची गडबड ज्याने केली आहे ना, आपण ते शोधून काढू. असं सरोज सगळं अद्वैतला समजावत असते. अद्वैत म्हणत असतो, हा ठीक आहे मम्मा, मी काही जास्त विचार करत नाही. तो एकदम शांत बसलेला असतो. त्याच्या मनात खूप जास्त मोठं वादळ आलेलं असतं. कला हा विचार करत असते की हे ज्याने कोणी केलंय ना, मी ते शोधून काढणारच आहे. कला त्यानंतर ती सगळं व्यवस्थित आधी त्या दिवशी काय घडलं नेमकं हे पहिलेपासून ती विचार करत असते. मग ती विचार करत असते की मला सरोज मॅडमांनी दागिन्यातली लिस्ट चेक करायला लावलेली होती आणि मला नेमका तेव्हा फोन आला आणि मी खाली गेली होती. तर असा सगळा कला विचार करत असते. नंतर एक एक गोष्ट शोधून काढल्यानंतर कलाच्या हे लक्षात येतं की हा सगळा सरोजचाच प्लॅन होता. सरोज फोनवर बोलत असते. सरोज तिच्या मैत्रिणीला सगळं सांगत असते की तिच्याकडनं काय झालं ते. अद्वैतच्या आयुष्यात कला नको ह्याचा रागराग करत सरोजने हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि कलाला याच्यात मुद्दामून अडकवून दिलेलं असतं. पण कला त्याच्यात अडकण्यापेक्षा अद्वैतच त्याच्यात अडकून गेलेला असतो. सरोज म्हणत असते, जर त्या दिवशी दागिने चेक केले असते तर अद्वैतला आज जेल नसती झाली. आज सगळं माझ्यामुळे होतंय. त्या दिवशी ती सगळं चेक करत होती, पण मी माझ्यामुळेच, मला तिला अडकवायचं होतं. अद्वैत आणि तिच्यामध्ये फूट पाडायची होती म्हणून मी हा सगळा प्लॅन केलेला होता. तिला अडकवून अद्वैतच्या आयुष्यातून मी तिला दूर करून टाकणार होती, पण हे सगळं उलट माझ्या अद्वैतवरच येऊन फसलेलं आहे. या गोष्टीचा सरोजला खूप पश्चाताप होत असतो. ती तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते आणि तेवढ्यातच हे सगळं कलाने ऐकून घेतलेलं असतं. कलाला या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसत असतो. कला विचार करत असते की हा सगळा सरोज मॅडमांचा प्लॅन होता. हे सगळं सरोज मॅडमांनी केलं होतं आणि आज त्यांच्या चुकीमुळे चांदेकरांवर हा सगळा आरोप झालेला आहे. जर त्यांनी मला त्या दिवशी असं सगळं करायला लावलं नसतं तर आज हे सगळं झालं नसतं. त्यांच्या चुकीमुळे चांदेकरला हे सगळं भोगावं लागतंय. चांदेकरच्या आयुष्यात नकोय म्हणून हे सगळं झालेलं आहे ना. ठीक आहे, मी त्याच्या आयुष्यातून कायमचीच निघून जाईल, पण सरोज मॅडमांना याचा जबाब तर मी नक्कीच विचारेल की हे सगळं त्यांनी का केलं आणि कशापायी केलं. असं मी त्यांना याचा नक्कीच जबाब विचारेल. कलाला हे सगळं ऐकून मोठाच धक्का बसून गेलेला असतो. कलाने ठरवलेलं असतं की सरोजला जायचं आणि याचा पद्धतशीर जबाब विचारायचा आणि त्यांना सगळं क्लिअर करून सांगून द्यायचं की जर मी त्यांना त्यांच्या मुलाच्या आयुष्यात नकोय तर मी राहणारच नाही, पण असं काही वेडेवाकडे प्लॅन करून स्वतःच्याच मुलाचं आयुष्य खराब नका करून घेऊ. असा सगळा कला विचार करत असते. कला मग सगळं कलाला आठवत असते की कसं कला आल्यापासून सरोज तिच्याशी एकदम व्यवस्थित वागते.
कशी सरोज तिच्याशी एकदम प्रेमाने वागते, कसं सरोजने सगळं सांभाळून घेतलं, सगळं तिला जीव लावते, ह्या सगळा विचार कला करत असते. कला म्हणत असते की सरोज मॅडमांनी खूप एकदम विचारपूर्वक हा प्लॅन केला आणि मी या गोष्टीकडे लक्ष देखील देऊ शकले नाही की सरोज मॅडमांमध्ये इतका अचानक बदल झालेला आहे आणि मी या गोष्टीत फसून गेली. मी फसली, जाऊ दे, मला माझं काही नाही. पण याच्यात त्या चांदेकरची काहीच चूक नसताना सरोज मॅडमांचा माझ्यावरती जो राग होता त्या रागापायी या सगळ्या कारस्थानाला बळी चांदेकर पडलेला आहे. त्याची बिचाराची याच्यात काहीच चुकी नव्हती, पण तो उगीच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फसून गेलेला आहे. मला काहीतरी करून या गोष्टी शोधून काढाव्याच लागतील. पण एक गोष्ट अजूनही मला कळत नाहीये की जर सरोज मॅडमांनी मला दागिने न चेक करता पाठवायला लावलेले होते, पण ते खोटे दागिने तर सरोज मॅडम त्याच्यात टाकणार नाही. जर त्यांनी खोटे दागिने टाकले तर सगळं चांदेकरवर येईल, हे सगळं नक्कीच. पण ते खोटे दागिने कोणी टाकले तिथे, ही गोष्ट जेवढी खरी आहे की सरोज मॅडमांनी मला ते दागिने चेक करू दिले नाही म्हणून हा सगळा राडा झालेला आहे, पण ते दागिने तिथे कुठून आले हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे देखील मला शोधून काढायलाच लागेल. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा ट्विस्ट एपिसोड इथेच संपतो. तुम्हाला जर पार्ट 2 हवा असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या एपिसोडला भरभरून अशा लाईक्स द्या. धन्यवाद.